नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. शिवपुराणात सांगितलेले धनप्राप्तीचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तेव्हा ते उपाय तुम्ही नक्कीच जाणून घ्या. शिव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. अगदी साधे, सरळ आणि सोपे उपाय आहेत. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलंय. त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने शिवाची, महादेवाची भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात. तर मग जाणून घ्या शिवपुराणात काय सांगितलंय. शिवपुराणात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तसेच मानवी जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी, विशेषतः आर्थिक समस्या बऱ्याच जणांना असते, मिळवण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आलेले आहेत. हे उपाय इतके सोपे आहेत की कोणीही ते सहज करू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे जे भक्त खऱ्या मनापासून मनोभावे विश्वास ठेवून भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात. तर मग जाणून घ्या शिवपुराणात सांगितलेल्या उपायांबद्दल. उपाय नंबर 1. शिवलिंगावर अभिषेक कसा करावा. तर महाशिवरात्रीला गंगाजल आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा. सोबतच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नियमित करत राहा. असे केल्याने तुमच्यावरील जे काही आर्थिक संकट तुमच्यावर ओढवले असतील ते आर्थिक संकट दूर होतात. नोकरी व्यवसायातील समस्याही दूर होतात. जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकते हा उपाय. उपाय नंबर 2. सोमवारपासून हे उपाय सुरू करा. पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय नक्कीच करा. कोणताही सोमवार चालेल. संध्याकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जा. आसपासचे जे काही मंदिर असेल तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा आणि मनातील इच्छा सांगा. एका सोमवारपासून हा उपाय अखंड 41 सोमवार करावा लागतो. तुमची आर्थिक संकटे या उपायाने दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. जर महिलांनी हा उपाय करायचा झालाच, तसेच त्यांना जर मासिक पाळी येत असेल तर 5 दिवसांनी हा उपाय करावा. म्हणजे 6व्या दिवशीपासून हा उपाय आपण करू शकतो. अखंड अक्षता उपाय. शिवपुराणात अखंड अक्षतांचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितलेले आहे. म्हणजेच आता जसे आपण जे तांदूळ घेतो, अक्षता घेतो पूजेत, तो तांदूळ तुटलेला नसून तो अख्खा असावा, म्हणजे पूर्ण असावा. देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते. म्हणजे महालक्ष्मीची प्राप्ती होते. चांगले परिणाम मिळवण्यासाठी शिवलिंगावर एक कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावा, पण तांदूळ तुटलेला नसावा याची दक्षता घ्या. असे केल्याने तुम्हाला लवकरात लवकर चांगले परिणाम मिळतात. शनी दोषात हा उपाय खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतो. आता गहू आणि जव उपाय. शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहेत. शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. सोबतच तुमचे पितरही प्रसन्न होतात. महाशिवरात्राच्या दिवशी गहू दान केल्याने कुळात वाढ होते. असे मानले जाते की गव्हापासून बनविलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत. भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात सुख नांदते अशी सुद्धा मान्यता आहे. देवी लक्ष्मी
आणि कुबेर देवताही या उपायाने प्रसन्न होतील. प्रसन्न असे मानले जाते की रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो. दररोज रात्रीच्या पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो. देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. असे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात. अगदी साधे, सरळ, सोपे आणि पटण्यासारखे असे हे उपाय आहेत. नक्की करून पहा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये छोटेसं श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की